नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, डिस्ट्रिक्ट कोर्ट सोलापूर, जिल्हा न्यायालय सोलापूर अंतर्गत अजून एक जाहिरात जी आहे कंत्राटी स्वरूपाची प्रसिद्ध झालेली आहे. पाहू शकता ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला ही जाहिरात पाहायला भेटेल. तुमचा जिल्हा न्यायालय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्या जिल्हा न्यायालयाची अशा पद्धतीने जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. डिटेलमध्ये आपण माहिती पाहूयात की कुठल्या जागा आहेत, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याबद्दल. तर पहा, ऑफिशियल वेबसाईट जी आहे solapur.district.gov.in या संकेतस्थळावर नोटीसमधून रिक्रुटमेंटमध्ये आल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी पाहायला भेटेल. पहा इथं रिक्रुटमेंट ई सेवा केंद्र जिल्हा न्यायालय येथे कंत्राटी कर्मचारी पदभरतीसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. इथून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने PDF तुमच्यासमोर ओपन होईल. जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर या ठिकाणची मित्रांनो ही जाहिरात आहे, परंतु कंत्राटी कर्मचारी या ठिकाणी भरले जात आहेत. ही परमनंट पदासाठी असणार नाही, परंतु तुम्हाला एक एक्सपिरियन्स त्या ठिकाणचा भेटणार आहे. पुढं एक तुमचं कॉन्ट्रॅक्ट ते आहे, रिन्युअल देखील करू शकतात तुमच्या परफॉर्मन्स बेसवरती. तर पहा काय म्हटलं आहे, माननीय केंद्रीय प्रकल्प समन्वयक उच्च न्यायालय मुंबई यांच्या दिनांक 28 मार्च 2024 रोजीच्या कार्यालयास ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या पत्राच्या अनुषंगाने ई सेवा केंद्र जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या मार्गदर्शक सूचनामधील पृष्ठ क्रमांक 10 वरील ई सेवा केंद्र मॅनपॉवर नीड्स या शीर्षकाखाली परिच्छेद क्रमांक 8 मध्ये 8.2 मध्ये PLV कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ फॉर मॅनिंग काउंटर्स डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ काउंटर्स. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ काउंटर्स ज्या ठिकाणी मित्रांनो तुमचा ई सेवा केंद्र या ठिकाणी उभे केले जातात जिल्हा न्यायालयामध्ये, त्या ठिकाणी जेवढे काउंटर्स लागणार आहेत त्यानुसार ही पदभरती केली जाणार आहे. तर यासाठी पात्र उमेदवारांकडून सोलापूर जिल्हा न्यायालय यांच्या आस्थापनेवर खालील नमूद असलेल्या कार्यालयीन पत्त्यावरती दिनांक 2 एप्रिलपासून मित्रांनो अर्ज सुरू झालेले आहेत ते 6 एप्रिल 2024 पर्यंत सायंकाळी 5 वाजता प्रत्यक्ष किंवा तुम्हाला टपालाद्वारे अर्ज सादर करायचे आहेत. 6 एप्रिलच याची लास्ट डेट आहे मित्रांनो. 2 तारखेपासून ऑलरेडी अर्ज सुरू झालेले आहेत. त्यानंतर या कार्यालयाकडे सादर होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जाच्या छाननी अंती अर्जदारास मुलाखतीस बोलवण्यात येईल आणि मुलाखतीनंतर उमेदवारांच्या निवडीचा सर्वस्वी हक्क निवड समितीचा राहील. उमेदवारांनी मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे आणि त्यावेळी त्यांनी सर्व मूळ कागदपत्रे व त्यांचे सांकेतिक प्रती सोबत आणाव्यात. तर पहिल्यांदा पहा, तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे, त्यानंतर मुलाखतीला तुम्हाला बोलवलं जाणार आहे. कुठलीही परीक्षा वगैरे होणार नाही. मुलाखतीच्या वेळेस ओरिजिनल डॉक्युमेंट आणि झेरॉक्स देखील घेऊन जायचं आहे. तर या ठिकाणी कंत्राटी पद भरतीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मित्रांनो तुमची पात्रता मागितली. पहा काय पात्रता ठेवण्यात आलेली आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुम्ही पदवी घेतलेली असणं आवश्यक आहे. सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलकन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र जसं की GCC TBC किंवा ITI जरी असेल तरीही चालेल. आणि यामध्ये मित्रांनो इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट हे तुमच्याकडं परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आणि मित्रांनो खालीलपैकी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून MS ऑफिस, MS वर्ड, वर्डस्टार 7 आणि ओपन ऑफिसिंग ऑर्गनायझेशन या व्यतिरिक्त विंडोज, लिनॅक्स किंवा वर्ड प्रोसेसर चालवण्यामध्ये प्रावीण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र आवश्यक आहे. जसं की मित्रांनो MSCIT जरी तुमच्याकडे असेल तरीही चालेल किंवा NIC किंवा DOE ACC याच्यामधून असेल. याच्यापैकी तुम्ही कुठल्याही एखादा कॉम्प्युटरबद्दल सर्टिफिकेट घेतलेलं आहे किंवा MSCIT असेल तरीही चालेल. जर तुमच्याकडं अनुभव नाही तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. मात्र जर अनुभव असेल तुमच्याकडं तर त्या उमेदवारास मात्र प्राधान्य देण्यात येणार आहे. सदर पदाकरिता मित्रांनो कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती मुलाखतीद्वारे तुमची करण्यात येईल. वयोमर्यादा 18 ते 43 वर्ष असणार आहे. तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी 15,000 पर मंथ इतका देण्यात येणार आहे. अर्ज करण्याचा पत्ता काय असणार आहे पहा, माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब, जिल्हा न्यायालय सोलापूर, सिव्हिल लाईन्स, डॉक्टर वैद्यपन वैद्यकीय महाविद्यालयासमोर, रंगभवन सोलापूर या ठिकाणी. तर अर्ज कसा करायचा आहे वगैरे ती सर्व माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. तर त्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या मार्गदर्शक सूचनामधील पृष्ठ क्रमांक 6 यामधील मित्रांनो क्रमांक 5 मध्ये नमूद करण्यात आलेल्या फॅकल्टीज
टू बी प्रोव्हाइडेड इन ई सेवा केंद्र हे खालीलप्रमाणे आहेत. जसं की मित्रांनो, ESK शॅल इनिशियली रोल आउट फॉलोविंग सर्व्हिसेस फॉर लिटिगंट्स अँड नीडी लॉयर्स. तर बघा, ही मित्रांनो जी पण तिथील सर्व्हिस आहे ती तेथील जिल्हा न्यायालयामधील वकील असतील किंवा लिटिगंट्स असतील यांच्यासाठी या ठिकाणी असणार आहे. जसं की हँडलिंग इन्क्वायरीज अबाउट केस स्टेटस, नेक्स्ट डेट ऑफ हेअरिंग अँड अदर डिटेल्स. काय काय कामं असणार आहे ते दिले पहा इथं. फॅक्युलेट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर सर्टिफिकेट कॉपीज अँड अदर सच फायलिंग. तर हे सर्व कामं तुम्हाला तेथील जे लिटिगंट्स आहेत आणि लॉयर्स आहेत त्यांनाच तुमचं काम असणार आहे. त्या ठिकाणी त्यांच्याशी त्यांना जी गरज लागेल तीच काम तुम्हाला करायची आहेत. ही कोर्टामधील जी पण कामं असतात ती तुम्हाला करायची असतील. त्यानंतर फॅक्युलेट ई फिलिंग ऑफ पिटिशन राईट फ्रॉम स्कॅनिंग ऑफ हार्ड कॉपी पिटिशन्स अपेंडिंग ई सिग्नेचर्स अपलोडिंग देम इन टू CIS अँड जनरेशन ऑफ फिलिंग नंबर. तर ही सर्व रेट पिटिशन वगैरे जे पण असतात त्याची स्कॅनिंग वगैरे करायची हार्ड कॉपीची वगैरे. म्हणजे ई सेवा केंद्र ज्या पद्धतीने आहे जिथं झेरॉक्स, स्कॅनर, त्याचबरोबर इतर सर्व कॉम्प्युटर्स वगैरे ऑनलाईन सर्व कामं तुम्हाला असणार आहेत. पूर्ण एक्सपिरियन्स, खूप मस्त एक्सपिरियन्स तुम्हाला भेटणार आहे पूर्णपणे मित्रांनो. त्यानंतर टू असिस्ट इन ऑनलाईन पर्चेस ऑफ ई स्टॅम्प पेपर्स आणि ई पेमेंट्स. तर असिस्ट करायचं आहे ऑनलाईन पर्चेस करण्यासाठी, म्हणजे ज्यांना पण ई स्टॅम्प पाहिजेत, ई पेपर्स पाहिजेत, ई पेमेंट करायचं आहे, जे लॉयर्स असतील किंवा जे पण तेथील अधिकारी असतील त्यांच्यासाठी तुम्हाला असिस्ट करायचं आहे. त्यानंतर टू हेल्प इन ॲप्लाय अँड ऑप्टेन आधार बेस्ड डिजिटल सिग्नेचर. त्यानंतर पब्लिकाइज and assist in downloading the mobile app of e-courts for Android and iOS. Facilitate in booking of e-मुलाखत अपॉइंटमेंट फॉर मीटिंग रिलेटिव्स लॉक्ड इन जेल. बघा, जे जेलमध्ये आहेत त्यांच्यासाठी ई मुलाखत अपॉइंटमेंट वगैरे जर घ्यायचे असेल तर त्याच्याविषयी देखील मदत करायची आहे. हँडलिंग क्वेरीज अबाउट जजेस ऑन लिव्ह. बघा, जे जज लिव्हवरती आहेत त्यांच्या काही क्वेरीज असतील तर ते देखील हँडल तुम्हाला करायचे आहेत. हँडलिंग क्वेरीज अबाउट लोकेशन ऑफ द पर्टिक्युलर कोर्ट, इट्स कॉज लिस्ट अँड वेदर द केस इन टेकन अप फॉर हेअरिंग ऑर नॉट. त्यानंतर गाईड पीपल ऑन हाऊ टू अवेल फ्री लीगल सर्व्हिस फ्रॉम डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस अथॉरिटी, हायकोर्ट लीगल सर्व्हिस कमिटी अँड सुप्रीम कोर्ट लीगल सर्व्हिस कमिटी. बघा, काही लोकांना गाईड देखील करायचे तुम्हाला. फ्री लीगल सर्व्हिस कशा पद्धतीने भेटेल, म्हणजे आपल्याला माहिती असेल जे पण वकील वगैरे असतात ते फ्री सर्व्हिस असते बघा कोर्टाची. हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट्स असेल, त्यांची लीगल सर्व्हिस कशी फ्री भेटते ते देखील लोकांना गाईड करायचं आहे. त्यानंतर फॅक्युलेट डिस्पोजल ऑफ ट्रॅफिक चलन इन व्हर्च्युअल कोर्ट्स ॲज ऑल्सो ऑनलाईन कंपाऊंडिंग ऑफ ट्रॅफिक चलन्स अँड अदर PT ऑफेन्सेस. आता याच्यामध्ये ट्रॅफिक चलनचे जे काही व्हर्च्युअल कोर्ट चालतात पहा, ज्यांनी चलन नसतं भरलेलं ट्रॅफिकचं त्यांच्यासाठी लोक अदालत असते, त्यामध्ये बोलवलं जातं, किंवा व्हर्च्युअल कोर्ट्स असतात. व्हर्च्युअल कोर्ट्स आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील आता चालू झालेले असावेत, तर त्याच्यामध्ये देखील काही मदत लागली ट्रॅफिक चलनबद्दल तर त्यामध्ये देखील मदत तुम्हाला करायची आहे. ऑल अदर क्वेरीज अँड असिस्टन्स इन रिस्पेक्ट ऑफ फॅकल्टीज विच आर डिजिटली अवेलेबल अंडर ई कोर्ट्स प्रोजेक्ट. तर पूर्ण काम तुम्हाला ई कोर्टवरती असणार आहे, ऑनलाईन काम तुम्हाला असणार आहे. त्यानंतर एक्सप्लेन मेथड ऑफ अरेंजिंग अँड हँडलिंग अ व्हिडिओ कॉन्फरन्स कोर्ट्स हेअरिंग. प्रोवाइड सॉफ्ट कॉपी ऑफ ज्युडिशियल ऑर्डर जजमेंट्स वाय ईमेल, व्हॉट्सअप ऑर एनी अदर अवेलेबल मोड. तर ज्या ज्युडिशियल ऑर्डर्स आहेत किंवा जजमेंट्स आहेत त्या कॉपीज ज्यांना ज्यांना लागते त्यांना प्रोव्हाइड करायच्या. इट्स सबमिटेड दॅट वी कॅन ॲड अँड मॉडिफाय द अबोव सर्व्हिसेस इन सेवा केंद्र ॲज पर लोकल नीड्स अँड इनपुट्स फ्रॉम अंडर. तर पहा, याच्यामध्ये मित्रांनो आता ही सर्व कामं तुम्हाला त्याचं कामाचं स्वरूप दिलेलं आहे. ऑनलाईन पूर्ण काम असणार आहे, तुम्हाला सर्व ऑनलाईन जमलं पाहिजे. जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो नक्की संधी भेटेल. अनुभव असल्यास प्राधान्य त्यांना असणार आहे. जरी एक्सपिरियन्स नाही आहे तरी तुम्ही इंटरव्ह्यू जर चांगला दिला तरी देखील तुमची या ठिकाणी निवड होऊ शकते. त्यानंतर सबब इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जिल्हा न्यायालय सोलापूर येथील ई सेवा केंद्राकरिता कंत्राटी कर्मचारी या पदाकरिता निर्धारित वेळेत अर्ज कार्यालयीन पत्त्यावर सादर करावेत. हे जाहीर प्रसिद्धीकरण 1 एप्रिललाच मित्रांनो प्रसिद्ध झालेलं आहे आणि संकेतस्थळावरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल. तर पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे आहेत सोलापूर त्यांच्यामार्फत मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या ठिकाणी त्यांची सही वगैरे देखील पाहू शकतात. तर याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी अर्ज फॉर्मॅट दिलेला नाही आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे की
याच्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष टपालाद्वारे अर्ज सादर करावेत ही विनंती या ठिकाणी केलेली आहे, परंतु अर्ज फॉर्मॅट मात्र इथं दिलेला नाही मित्रांनो. अर्ज फॉर्मॅट जर भेटला तर तुमच्यापर्यंत नक्की आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केला जाईल, किंवा डायरेक्टली तुम्ही जर सोलापूरमध्ये राहत असाल तर डिस्ट्रिक्ट कोर्ट्समध्ये जाऊन मित्रांनो आजच्या आज अर्ज जो आहे तो सबमिट करू शकतात. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.